इंस्टाग्रामवरून जीवे मारण्याची धमकी आली। आम्हाला येतात धमक्या, समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत। बहुशा पण आली मृत्युंजयला पण आली होती। मृत्युंजयला पत्र, त्याला तर पत्र झालेलं आहे। तसं झालं नाही पुढे हा, पुढे झालं नाही। माझ्या मुलापर्यंत पोचायच्या आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे। ते सोपं आहे का? चौकशी झाली, चौकशी वगैरे पोलीसवाले काय करू शकत नाही। माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकशी झाली पोलीस साहेब? काहीच झाली नाही। मग तुमचं हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय न्याय देणार पोलीस? अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा द्यायचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी, देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनी करणं आहे, एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते। ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत। आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टीव्हीवर? एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला की नाही निघला? बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती। त्याला पकडायला गेले की हे पोलीसवाले त्याला पहिलेच खून करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा। कोण होते? नाव नाही सांगायचं। नाही कसं आहे, बस स्टँडवर खिसा काढल्यावरती कितीचा गेला म्हणजे ते रक्कम माहीत पाहिजे त्यांना कितीची गेली। राज्यामध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष फक्त मी काहीच हरामीपणा करणार नाही, इमानदारीने ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील, सुतासारखे। संजय गायकवाड एक आणखी एक वक्तव्य केलं तुमच्या खात्याशी संबंधित पोलीस आहेत ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही। पोलिसांनी त्यांनी शिवी वापरली आहे, खरं पोलिसांनी हानपुरी सोडून दिली पाहिजे, राज्य सुतासारखं सरळ होईल। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल।